नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी दूत सायलेला स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विशाल नर्सरी अँड ॲग्रिकल्चर आमचं लोकेशन आहे एराडवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. तर आज आम्ही भेट द्यायला आलोय राहुल कदम यांच्या बागेला. त्यांचं लोकेशन आहे रानंद, तालुका मान, जिल्हा सातारा. तर आता बघू शकता, गेले 2 महिने झाले आमची कन्सल्टन्सी चालू सरांच्या याला. तर आता सेटिंग बघू शकता तुम्ही. ह्या एकाच झाडाला हे बघा, इकडे देखील 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इकडे देखील अजून फ्रूट सेटिंग चालूच आहे. हे बघा खाली खाली देखील तुम्ही बघू शकता. बऱ्यापैकी सगळ्याच झाडाला फ्रूट सेटिंग आता चालू आहे. आता या सरांचं लोकेशन किती आहे झाडं, तर 530 झाडं आहेत सरांचे. आता यंदा काय झालं, पावसामुळे एकतर मोहर लेट आला. त्यानंतरनं जे नर फुलांचे प्रमाण जास्त होतं, मादी फुलांचं प्रमाण होतं कमी. त्यासोबत बरेचसे आपल्याला काय अडचणी आल्या की नोव्हेंबरमध्ये फुटवा दिसून आला आणि काडी परिपक्व नव्हती झाली यंदा. त्यानंतर परागीभवनाला खूप आपल्याला त्रास झाला. तरी देखील आपण ह्या स्टेजपर्यंत पोहोचलो. आता 550 झाडांनी सगळ्यांनाच असा नाही, पण जवळपास 30 ते 40% झाडानंतर असा आपल्याला आंबा बघायला मिळतोय. तर यंदा जरा लेटच झाला, पण आता नवीन आता सरासरी काय करायला सांगितलं आम्ही ते सांगतो. हा आंबा ह्याला जवळपास 12-15 आंबा आलेत आहे, मान्य आहे की, पण त्यातला आपण ठेवायचं की ते एका काढला मोजून 5 ते 6 आंबा. काय होतं, जेव्हा तुमच्या बागेमध्ये जेव्हा फळांची संख्या जास्त असते तेव्हा फळाचा आकारमान राहतो लहान, आणि लहान आकाराला एवढा आपल्याला पाहिजे तसं मार्केटमध्ये रेट मिळत नाही. म्हणून निवडताना चांगले प्रति निवडावे. त्याचसोबत आता सरांना ह्या स्टेजला आहे, म्हणजे कुठल्या वाटाणे स्टेजला आहे, तर त्याचसोबत आपण काय घ्यायला सांगितलं तर सरांना सल्फर म्हणजे काय गंधक आपलं सल्फेक्स आहे, त्याचे आपण वापर घेऊ शकतो. त्यामुळे तर काय जे भुर्री आता साधारणपणे थोडाफार दिसायला लागलेला, आता गारट्यामध्ये त्याचा प्रादुर्भाव जास्त असतोय म्हणून आपण सल्फरचा वापर करणार आहोत. त्याचसोबत बागेत कीड कोणती दिसली नाही. आता हे सगळं झालं की सर फक्त आपण एकच 13-0-95 आणि मायक्रोन्युट्रिएंट जरा घेणार आहोत. हे घेतल्यानंतर काय होईल, जे आपलं मोहराचं चांगल्या प्रक्रिया तयार होईल. 13-0-95चं कार्य एकदम मस्त आहे, त्या रिझल्ट पण आपल्याला भारी दिसून येतो. आणि मायक्रोन्युट्रिएंटमध्ये आपण कॅल्शियम आणि बोरॉन आणि झिंक ह्या 3वर जरा मेन फोकस ठेवणार आहे. त्याचसोबत सरांना पानदेट तपासणी देखील करायला सांगितलं आहे, जेणेकरून आपल्या जे आपण खतं वापरणार त्यावर थोडासा रेट आपल्याला कमी करता येईल. म्हणजे गरजेचं आहे तेवढंच देणे आणि चांगल्या क्वालिटी देणे. आणि तुमच्या पण बागेत असं जर का फ्रूट सेटिंग वगैरे पाहिजे असेल किंवा काय अडचणीत असेल तर तुम्ही खाली कॉन्टॅक्ट करू शकता आमचा नंबर. आणि जर का कुठल्या शेतकऱ्याला कन्सल्टन्सी हवी असेल तर देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. धन्यवाद.